नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्यासाठी खास बुद्धिमत्ता या विषयाचा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। आजच्या घटकाचं नाव आहे समान संबंधीय अंक। चला तर पाहूया या घटकावर कशा स्वरूपाचे प्रश्न परीक्षेत विचारले जातात ते। विद्यार्थी मित्रांनो, समान संबंधीय अंक या प्रकारांमध्ये प्रश्नात 3 अंक किंवा संख्या दिलेल्या असतात। पहिल्या व दुसऱ्या संख्यांमध्ये ज्या प्रकारचा संबंध असतो त्याच प्रकारचा संबंध हा तिसऱ्या व चौथ्या संख्येमध्ये असतो। 3 संख्यावरून चौथी संख्या आपल्याला शोधायची असते। चला तर पाहूया या प्रकारचे कोणते प्रश्न असतात ते। नमुना प्रश्न क्रमांक 1, 718, 817, 596 आणि प्रश्नचिन्ह। या ठिकाणी आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती आहे हे दिलेल्या पर्यायातून शोधायची असते। यासाठी पर्याय दिले आहेत 695, 965, 659 आणि 956। प्रथमतः दिलेला प्रश्न आपण बारकाईने पाहून घ्यायचा। दिलेला प्रश्न जर आपण बारकाईने पाहिला तर आपल्या पटकन उत्तर लक्षात येते। या ठिकाणी जो प्रश्न दिला आहे या प्रश्नामध्ये पहिली संख्या कोणती दिली आहे 718, दुसरी संख्या आहे 817 आणि तिसरी संख्या 596 आणि आपल्याला चौथी संख्या शोधायची आहे। पहिल्या 2 संख्या आपण बारकाईने पाहिल्या असता आपल्या अशी लक्षात येते की प्रश्नातील अंकांचे स्थान डावीकडून उजवीकडे बदलले आहे। पहा, 718 आणि 817 या 2 संख्या पाहिल्या असता पहिल्या संख्येमध्ये 7 हा 1 नंबरच्या स्थानावर आहे आणि दुसऱ्या संख्येमध्ये 7 हा 3 नंबरच्या स्थानावर आहे आणि 7च्या जागेवर दुसऱ्या संख्येमध्ये 8 आला आहे। म्हणजे या ठिकाणी प्रश्नातील अंकांचे स्थान डावीकडून उजवीकडे बदललेले आहे। म्हणून पर्याय अ 695 या प्रश्नाचं अचूक उत्तर येते। चला तर प्रश्न क्रमांक 2 पाहूया। या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला 64, 10, 39 आणि प्रश्नचिन्ह। विद्यार्थी मित्रांनो, दिलेला प्रश्न आपण बारकाईने पाहून घेणं अत्यंत गरजेचं असतं। आपण प्रश्न पाहिला असता आपल्या पटकन लक्षात येतं की दिलेल्या पर्यायातील अचूक उत्तर कोणते आहे। या ठिकाणी पर्याय आहेत आपल्याला 13, 21, 12 आणि 93। विद्यार्थी मित्रांनो, आपण जर प्रश्न बारकाईने पाहिला की आपल्या पटकन लक्षात येतं की या ठिकाणी कोणता संबंध आहे तर पहिल्या संख्येतील 2 अंकांची बेरीज म्हणजे दुसरी संख्या होय। तर पहिली संख्या कोणती आहे 64 आहे आणि या 64 मधील 2 अंक कोणते आहेत 6 आणि 4। मग 6 आणि 4 यांची बेरीज किती येते 10 येते। मग दुसरी संख्या कोणती आहे 10। हा संबंध पुढच्या 2 संख्येमध्ये येतो संख्या क्रमांक 3 आणि 4 मध्ये। मग 3 आणि 9 या 2 अंकांची बेरीज किती येते 12 येते। म्हणून अचूक उत्तर पर्याय क 12 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर येते। प्रश्न क्रमांक 3 पाहूया। या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये दिलेली आहे संख्या 93, 6, 53 आणि प्रश्नचिन्ह। यासाठी पर्याय दिले आहेत 11, 4, 9 आणि 2। विद्यार्थी मित्रांनो, दिलेला प्रश्न बारकाईने पाहून घ्या। दिलेला प्रश्न आपण पाहून घेतला असता पहिली संख्या काय आहे 93, दुसरी संख्या 6, तिसरी 53 आणि आपल्याला चौथी संख्या कोणती ती दिलेल्या पर्यायातून शोधायची। तर या पहिल्या 2 संख्येमध्ये कोणता संबंध आहे हा आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे। तर पाहूया पहिल्या संख्येतील 2 अंकांची वजाबाकी म्हणजे दुसरी संख्या होय। पहिली संख्या कोणती आहे 93। मग 93 मधील 2 अंकांची वजाबाकी म्हणजे 9 आणि 3 ची वजाबाकी किती येते 6 येते।
मग दुसरी संख्या कोणती आहे या ठिकाणी 6 आहे. हा जर संबंध घेतला तर आपण 5 आणि 3 यांची वजाबाकी केली असता 2 येते आणि मग दिलेल्या पर्यायामध्ये जर दोन उत्तर असेल तर पर्याय ड म्हणजे 2 या प्रश्नाचं अचूक उत्तर येते. 5 व 3च्या वजाबाकी किती येते 2 येते. म्हणून प्रश्न क्रमांक 3चं अचूक उत्तर किती येते 2. पर्याय ड हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रश्न 4 पाहूया. 25, 625, 16 आणि प्रश्नचिन्ह. यासाठी पर्याय 651, 156, 216 आणि 256. पहिल्या दोन संख्येतील संबंध आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे. 25 त्यानंतर किती आले 625 आले. मग 25 आणि 625 यामध्ये कोणता संबंध आहे तर आपल्याला या ठिकाणी असे लक्षात येते की पहिल्या संख्येचा वर्ग म्हणजे दुसरी संख्या होय. 25 चा वर्ग किती येतोय 625. मग हा संबंध संख्या क्रमांक 3 आणि 4 मध्ये आहे. म्हणून 16 चा वर्ग किती 256. पर्याय ड हे या प्रश्नाचं अचूक उत्तर येते. नमुना प्रश्न 5. या ठिकाणी आपल्या 3 संख्या दिलेल्या आहेत 27, 3, 216 आणि प्रश्नचिन्ह. चौथी संख्या शोधायची आहे. प्रश्नचिन्ह जागी कोणती संख्या येते ते पर्याय दिलेले आहेत या ठिकाणी 9, 6, 5 आणि 13. प्रश्न बारकाईने पाहिला असता आपल्या असे लक्षात येतं की पहिली संख्या कोणती आहे 27. दुसरी संख्या 3 आहे म्हणजे 27 पेक्षा लहान आहे. म्हणजे निश्चित या ठिकाणी काय असू शकतं एकतर वर्गमूळ असू शकतं किंवा घनमूळ असू शकतं. म्हणून 27चं घनमूळ किती असेल 3 आहे. म्हणून पहिल्या संख्येचा घनमूळ म्हणजेच दुसरी संख्या या ठिकाणी आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे 216चं घनमूळ किती आहे 6 आहे. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय ब म्हणजेच 6 हे अचूक उत्तर येते. प्रश्न क्रमांक 6 पाहूया. या ठिकाणी आपल्याला कोणत्या संख्या दिलेल्या आहेत. पहिली संख्या 9 आहे, दुसरी संख्या 19 आहे, तिसऱ्या संख्येच्या जागी प्रश्नचिन्ह आहे आणि चौथी संख्या 15 आहे. आपल्याला या ठिकाणी तिसरी संख्या शोधायची आहे. पण विद्यार्थी मित्रांनो अशा प्रश्नांमध्ये पहिल्या दोन संख्येमध्ये जो संबंध असतो तोच संबंध तिसऱ्या आणि चौथ्या संख्येमध्ये असतो आणि यासाठी आपल्या दिलेल्या पर्यायातून उत्तर शोधायचं असतं. या प्रश्नासाठी पर्याय कोणते आहेत 4, 6, 7 आणि 8. पहिल्या दोन संख्येमध्ये कोणता संबंध हे शोधण्यासाठी आपण पाहूया 9 आणि 19. 9ची दुप्पट किती आहे 18 आहे आणि त्यामध्ये आपल्याला किती मिळवले दिसतात 1. जर 9च्या दुपटीमध्ये 1 मिळवली असता उत्तर 19 येते. म्हणजे हा संबंध या ठिकाणी लागू होऊ शकतो. पण आपल्याला दिलेल्या पर्यायामध्ये ते उत्तर आहे का ते शोधायचे असते. हा संबंध आपण गृहीत धरून पाहूया. पहिल्या संख्येची दुप्पट आणि त्या संख्येमध्ये 1 मिळवलेला आहे. त्या पद्धतीने 3 नंबरच्या संख्येची दुप्पट आणि त्यामध्ये 1 मिळवले असता 15 येते. मग पाहूया कोणत्या संख्येची दुप्पट ही 14 असू शकते. दिलेल्या पर्यायामधून शोधले असता आपल्याला 4 ची दुप्पट आहे का नाही आहे, 6 ची नाही. मग 7 ची दुप्पट किती आहे 14 आहे. 7 दुने 14 आणि त्यामध्ये 1 मिळवला तर उत्तर किती येते 15. म्हणून पहिल्या संख्येच्या दुपटीत 1 मिसळल्यास दुसरी संख्या आली आहे. म्हणून वाचक उत्तर पर्याय क्रमांक क 7 हे अचूक उत्तर या प्रश्नाचं येते. प्रश्न क्रमांक 7 पाहूया. या ठिकाणी 4 संख्या दिल्या आहेत 38, 19, 56 आणि प्रश्नचिन्ह. यासाठी 4 पर्याय दिले आहेत 23, 28, 82 आणि 25.
दिलेला प्रश्न बारकाईने पाहिला असता पहिल्या दोन संख्या कोणत्या आहेत? 38 आणि 19. 38 पेक्षा 19 लहान आहे, पण दिलेल्या दोन संख्येचे बारकाईने निरीक्षण केलं असता आपल्या लक्षात येते की 38च्या निमपट 19 आहे. 19 दुने 38. त्याचप्रमाणे 56च्या निमपट किती असेल ते शोधूया. पहिल्या संख्येला 2 ने भागल्यास दुसरी संख्या आपल्याला मिळते. म्हणून अचूक उत्तर पर्याय ब 28 या प्रश्नाचं अचूक उत्तर येते. प्रश्न क्रमांक 8 पाहूया. या ठिकाणी आपल्याला संख्या दिल्यात आहे 3, 52, 25. तिसऱ्या संख्येच्या जागी प्रश्नचिन्ह आहे आणि चौथी संख्या किती? 16 दिली आहे. पर्याय दिले आहेत 34, 51, 8 आणि 9. मग पहिल्या दोन संख्या बारकाईने पाहून घेऊया. काय आहेत? 52 आणि 25. तिसरी संख्या आपल्याला शोधायची आहे. पहिल्या संख्येच्या निमपटीतून 1 वजा केल्यास पहिली संख्या किती आहे? 52. 52 ची निमपट किती आहे? 26. 26 मधून 1 वजा केल्यात आपल्याला 25 उत्तर या ठिकाणी दुसरी संख्या मिळाली. त्या पद्धतीने आपल्याला 3 नंबरची संख्या शोधावी लागेल. म्हणून 3 नंबरची संख्या कोणती असेल? कोणत्या संख्येतून त्या संख्येची निमपट वजा करून त्या निमपटीतून किती? 1 वजा करायचं आहे. मग आता आपल्याला या ठिकाणी कोणती संख्या अशी आहे की ज्या संख्येच्या निमपटीतून 1 वजा केली असता 16 हे उत्तर येतं. तर पाहूया. 51 आहे का? 51 ची निमपट नाही आहे. 8 नाही आहे, 9 नाही आहे, म्हणून 34. 34 ची निमपट किती आहे? 17. आणि 17तून 1 वजा केला असता किती येते उत्तर? 16 येते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय अ 34. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.